आज आपण एका खूप इंटरेस्टिंग अशा जपानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, इकिगाई. हो. आपल्याकडे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांचं इकिगाय आनंदी जीवनाचे जपानी रहस्य हे पुस्तक आहे आणि याचंच आपण आज विश्लेषण करणार आहोत. बरोबर? हे पुस्तक सांगतं की जपानमध्ये ओकिनावा नावाचं बेट आहे. तिथले लोक खूप दीर्घायुषी आहेत, आनंदी आहेत. तर ते कसे काय, याचं रहस्य काय? चला तर मग या पुस्तकात नेमकं काय सांगितलं आहे ते सविस्तर पाहूया. नक्कीच. इकिगाय हा शब्दच ऐकायला खूप छान वाटतो, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे बरं का. हो. अगदी सोपं सांगायचं तर रोज सकाळी आपण कशासाठी उठतो याचं उत्तर म्हणजे इकिगाय. अच्छा, म्हणजे जगण्याचं कारण. अगदी. पण ही फक्त अशी हवेतली कल्पना नाहीये. हे पुस्तक खास आहे कारण ते फक्त तत्वज्ञान नाही सांगत. तर ओकिनावामधले लोक प्रत्यक्ष कसं जगतात, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, यातून ते हे तत्वज्ञान कसं प्रत्यक्षात उतरवतात हे दाखवून देतं. म्हणजे हे प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे. आणि म्हणूनच ते जास्त पटते, नाही का? पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ही इकिगाई म्हणजे 4 महत्वाच्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा मिळते. मला वाटतं हे समजून घेणं गरजेचे आहे. बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मनापासून काय आवडतं, अगदी जीव ओतून आपण काय करतो. दुसरी, जगाला सध्या कशाची गरज आहे, म्हणजे आपण समाजाला काय देऊ शकतो ज्याने इतरांना खरंच फायदा होईल. बरोबर. आणि तिसरा मुद्दा पण महत्वाचा आहे, आपल्याला कोणत्या कामातून पैसे मिळू शकतात. अर्थात व्यावहारिक जगात तेही आवश्यक आहेच. आणि चौथा, जो तितकाच महत्वाचा आहे, आपण कोणत्या गोष्टीत कुशल आहोत, म्हणजे आपलं स्किल काय आहे, आपल्याकडे कोणती कला आहे किंवा कोणतं कौशल्य आहे जे आपण मेहनतीने मिळवलंय. लेखक म्हणतात की जिथे या 4ही गोष्टींचा संगम होतो, आवड, गरज, उत्पन्न आणि कौशल्य, तिथेच खरी इकिगाई सापडते. इथेच तर खरी गंमत आहे असं वाटतं, कारण या 4ही गोष्टी एकाच वेळी मिळणं, म्हणजे एकाच कामात किंवा आयुष्यात हे सगळं सापडणं, हे अनेकांना खूप अवघड वाटू शकतं. अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, आवडतंय पण पैसे मिळत नाहीत, किंवा पैसे मिळत आहेत भरपूर पण जगाला त्याची गरज आहे असं वाटत नाही. या 4 वर्तुळांमध्ये तो समतोल साधणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे, नाही का? खरंय. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पुस्तक पण हे मान्य करतं की हा शोध काही सोपा नाहीये. अच्छा. पण ते असंही सांगतं की इकिगाई म्हणजे एखादी फिक्स नोकरी किंवा भूमिकाच असायला हवी असं नाही. ती एक दिशा असू शकते. एक दिशा. हो. आणि ओकिनावातील लोकांच्या बाबतीत हे त्यांच्या पूर्ण जीवनशैलीतच विणलेलं दिसतं. म्हणजे इकिगाई शोधणं हे काही एकदा करून संपणारं काम नाही, तर ती एक जगण्याची पद्धत आहे. ओके. म्हणूनच पुस्तकं फक्त काय शोधायचं हे नाही सांगत, तर कसं जगायचं यावर पण भर देतं. आणि इथेच मग त्या ओकिनावातील लोकांच्या सवयी महत्वाच्या ठरतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्याच्या सवयीच त्यांना इकिगाई जगायला मदत करतात. मग कोणत्या सवयी आहेत या? पुस्तकात काय सांगितलंय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतुलित आहार आणि सततची पण हलकी शारीरिक हालचाल. हलकी म्हणजे जिम वगैरे नाही? नाही, तसं नाही. त्यांच्या आहारात ताज्या भाज्या, फळं, समुद्री शैवाल अशा गोष्टी भरपूर असतात. आणि एक खास गोष्ट आहे हारा हाचिबू. हारा हाचिबू हे काय आहे? ही त्यांची एक संकल्पना आहे. याचा अर्थ होतो की पोट पूर्ण भरण्याआधीच, म्हणजे साधारण 80% भरलं की जेवण थांबवायचं. अरे वा. हो. हे अतिखाणं टाळायला मदत करतं. आणि गंमत म्हणजे हे असं काही कडक डाएट वगैरे नाहीये. ही एक सवय आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. हारा हाचिबू ऐकायला खरंच सोपं वाटतंय, पण आजच्या जगात जिथे इतके पदार्थ समोर असतात, हे प्रत्यक्षात आणणं कठीण असेल ना? पुस्तक म्हणतं की ही एक सवय आहे जी लहानपणापासून लावली जाते. आणि यात सजगता महत्वाची आहे. म्हणजे आपण काय खातोय, किती खातोय याकडे लक्ष देणं. तिथे लोक एकत्र बसून जेवतात, त्यामुळे खाण्यावर आणि सोबतीवर लक्ष असतं. घाई गडबडीत खाणं होत नाही. बरोबर. आणि व्यायामाचं म्हणाल तर ते जिममध्ये जाऊन घाम गाळण्यापेक्षा रोजच्या जगण्यातच हालचाल ठेवतात. बागकाम करणं, चालणं, त्यांचं काही पारंपरिक नृत्य असेल किंवा अगदी साधी योगासनं. अच्छा. यातून शरीराला आवश्यक व्यायाम मिळतो, पण तो अगदी सहज जगण्याचा भाग म्हणून. त्यात असा तीव्रतेचा अट्टहास नाहीये. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा आपण व्यायामाचा विचार करतो तेव्हा तीव्र वर्कआउट्सच डोळ्यासमोर येतात, जे टिकवणं अवघड जातं. ही सहज हालचालीची कल्पना जास्त व्यवहार्य वाटते. बरं, दुसरा कोणता महत्वाचा पैलू आहे त्यांच्या जीवनशैलीचा? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची त्यांची वृत्ती. अच्छा. वेळेचं भानच राहत नाही. हो, ऐकलंय याबद्दल. पण हा फ्लो फक्त मोठ्या कामांपुरताच नाहीये त्यांच्यासाठी.
ओकिनावातील लोक रोजच्या साध्या क्षणांमध्येही तो अनुभवतात. मित्रांशी गप्पा मारणं, बागेतलं एखादं फूल उमलेलं पाहणं, समुद्राचा आवाज ऐकणं किंवा नातवंडांसोबत खेळणं. या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींना ते खूप महत्त्व देतात. आजच्या धावपळीत आपण हे क्षण विसरून जातो अनेकदा, पण त्यांच्यासाठी हेच आनंदाचे आणि समाधानाचे मुख्य स्रोत आहेत. हे अगदी खरं आहे. आपण सतत मोठ्या ध्येयांमागे धावतो आणि आजूबाजूचे हे छोटे छोटे आनंद कुठेतरी निसटून जातात. ही सवय खरंच जाणीवपूर्वक लावावी लागेल. आणि तिसरी सवय कोणती सांगितली आहे? तिसरी आणि मला वाटतं खूपच महत्त्वाची सवय आहे, सतत काहीतरी करत राहणं, अगदी म्हातारपणी सुद्धा. काय सांगताय? हो, ओकिनावामध्ये रिटायरमेंट किंवा निवृत्तीची जी आपली कल्पना आहे ना, तशी नाहीये तिथे. अच्छा. लोक औपचारिक नोकरीतून निवृत्त झाले तरी ते थांबत नाहीत. ते आपल्या आवडीच्या कामात किंवा काही सामाजिक कामात किंवा त्यांच्या समुदायासाठी काही ना काही करतच राहतात. म्हणजे तिथे रिटायरमेंट असा शब्दच नाहीये का त्यांच्या भाषेत? असंच काहीसं म्हणलं जातं. काम हे त्यांच्यासाठी ओझळ नसतं, तर ते जगण्याचा एक अर्थपूर्ण भाग बनतं, कारण ते त्यांच्या इकिगाईशी कुठेतरी जोडलेलं असतं. ही कल्पनाच किती वेगळी आणि सकारात्मक आहे. म्हणजे रिटायरमेंट म्हणजे कामातून सुटका नव्हे, तर आवडीच्या गोष्टीत आणखी जास्त वेळ देणं. पण यामागे फक्त व्यस्त राहणं इतकाच उद्देश आहे की आणखी काही आहे? नाही, फक्त शारीरिक सक्रियता नाही, यामागे मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवणं हा पण खूप मोठा उद्देश आहे. सतत काहीतरी करत राहिल्यामुळे काय होतं, मेंदू ताजातवाना राहतो, एकटेपणाची भावना कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगण्याला एक उद्देश मिळतो. बरोबर. काम किंवा त्यांची आवडती गोष्ट त्यांना इतरांशी जोडून ठेवते. यामुळे त्यांना असं वाटतं की आपण अजूनही समाजासाठी उपयोगी आहोत. ही भावना मानसिक समाधानासाठी खूप आवश्यक आहे. मोठ्या चित्रात बघितलं तर ही सक्रियताच त्यांच्या दीर्घायुष्याचं एक महत्त्वाचं कारण ठरते. हे सगळं किती एकमेकांशी जोडलेलं आहे. आहार, हालचाल, मानसिक दृष्टिकोन आणि आता हा उद्देशाचा मुद्दा. कमाल आहे. पण या व्यतिरिक्त अजून काही आहे का जे त्यांच्या या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतं? हो, नक्कीच. आणि तो घटक कदाचित सगळ्यात महत्त्वाचा असेल, त्यांचे सामाजिक संबंध. सामाजिक संबंध म्हणजे मित्र, कुटुंब? हो, पुस्तकात मित्र आणि नातेसंबंधांवर खूपच जोर दिला आहे. ओकिनावामध्ये मोआई नावाची एक पारंपरिक पद्धत आहे. मोआई हे काय आहे? हे म्हणजे लहान लहान लोकांचे गट असतात. मित्र किंवा शेजारी मिळून असे गट बनवतात आणि हे गट आयुष्यभर एकमेकांना भावनिक, सामाजिक आणि कधीकधी गरज पडल्यास आर्थिक आधार सुद्धा देतात. अरे वाह! आयुष्यभर? हो, ते नियमितपणे भेटतात, गप्पा मारतात, एकत्र काहीतरी उपक्रम करतात. या मोआईमुळे बरं का, कोणालाही एकटं वाटत नाही. त्यांना पक्की खात्री असते की काही अडचण आली तर मदतीसाठी कोणीतरी आहेच. मोआई ही संकल्पना किती प्रभावी वाटते. आजच्या काळात जिथे कुटुंब लहान होत चालली आहेत, लोक शहरांमध्ये एकटे पडत चालले आहेत, तिथे असा एक कम्युनिटी आधारित सपोर्ट ग्रुप असणं हे किती मोलाचं ठरू शकतं. हे फक्त मित्र असण्यापेक्षा जास्त संघटित आणि जास्त बांधिलकीचं वाटते. अगदी तसंच आहे. मोआई हे फक्त फॉर्मल गट नाहीत, तर ते खोलवर रुजलेले भावनिक बंध आहेत. हे आपल्याला काय दाखवून देतं की माणसाला फक्त शारीरिक गरजा नसतात, तर भावनिक आणि सामाजिक जोडलेपणाची पण तितकीच गरज असते. खरंय. ओकिनावातील लोकांचं दीर्घायुष्य आणि समाधान हे फक्त त्यांच्या वैयक्तिक सवयींमुळे नाही, तर या घट्ट सामाजिक विणीमुळे पण आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की इकिगाई ही फक्त वैयक्तिक पातळीवरची गोष्ट नाही, तर ती सामाजिक संदर्भातही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे पैसा, करिअरमधलं यश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन साधेपणा, सकारात्मक दृष्टिकोन, मनाची शांतता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांशी जोडलेलं असणं, याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आहे. अगदी. आजच्या जगात जिथे सतत स्पर्धा आहे, ताण आहे, भौतिक गोष्टी मिळवण्यावर इतका भर आहे, तिथे हा विचार खूप वेगळा वाटतो. कुठेतरी आपण जो धागा हरवून बसलो होतो, तो पुन्हा सापडल्यासारखा वाटतोय. या सगळ्या माहितीचा जर आपण एकत्रित विचार केला, तर काय निष्कर्ष काढता येईल? निष्कर्ष असा निघतो की इकिगाई ही संकल्पना आपल्याला जीवनाकडे जास्त समग्रपणे आणि जास्त सजगतेने बघायला शिकवते. ती आपल्याला आठवण करून देते की खरं समाधान आणि दीर्घायुष्य हे फक्त बाहेरच्या यशावर किंवा संपत्तीवर अवलंबून नाही,
ते आपल्या आतल्या स्थितीवर, आपल्या सवयींवर, आपल्या नातेसंबंधांवर आणि आपल्याला आपल्या जगण्याला काहीतरी उद्देश आहे या जाणीवेवर अवलंबून आहे. बरोबर. आजच्या जगात बघितलं तर अनेक जण कामाचा ताण अनुभवतात किंवा आयुष्यात काही ध्येयच नाही असं वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो. हो, हे खरं आहे. अशा वेळी इकिगाईची ती चौकट, आवड, गरज, कौशल्य आणि उत्पन्न ही आपल्याला स्वतःच्या आयुष्याचं परीक्षण करायला मदत करू शकते. आपण जे करतोय त्यात आपल्याला खरंच समाधान मिळतंय का? त्याचा इतरांना काही उपयोग होतोय का? आपण त्यात खरंच चांगले आहोत का? आणि ते आपल्या गरजा पूर्ण करतंय का? हे प्रश्न खरंच स्वतःला विचारायला हवेत. हे पुस्तक म्हणजे पारंपरिक यश आणि आनंदाच्या ज्या कल्पना आहेत त्यांना एक प्रकारे आव्हानच देतोय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. ते आपल्याला विचार करायला लावतं की आपण आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने कशाला प्राधान्य देतोय, भौतिक गोष्टींना, समाजाच्या मान्यतेला किंवा आंतरिक शांतता, समाधान आणि अर्थपूर्ण जगण्याला. अगदी. आणि हे आव्हान फक्त व्यक्तीला नाहीये, समाजाला पण आहे. आपण अशी संस्कृती निर्माण करतोय का जिथे लोकांना त्यांची इकिगाई शोधायला आणि जगायला प्रोत्साहन मिळेल? बरोबर. हे पुस्तक आपल्याला त्या दिशेने विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतं. ते सांगतं की दीर्घ आणि आनंदी जीवन हे काही नशिबाचा भाग नाहीये, तर ते जाणीवपूर्वक केलेल्या निवडींचं आणि जोपासलेल्या सवयींचं फळ असू शकतं. तर हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांच्या पुस्तकातून आपण जे काही शिकलो त्याचा सारांश काढायचा झाला तर इकिगाई शोधणं आणि त्यानुसार जगणं हे समाधानी, आनंदी आणि दीर्घायुष्यी जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. आवड, जगाची गरज, आपलं कौशल्य आणि मिळणारं उत्पन्न या 4 घटकांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर काही साध्या पण महत्वाच्या सवयी अंगी बाणवणं. जसं की संतुलित आहार, तो हाराहाची बुचा नियम, नैसर्गिक शारीरिक हालचाल, छोट्या गोष्टीत आनंद माणणं, सतत कोणत्या ना कोणत्या कामात किंवा आवडीत व्यस्त राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोआईसारखे घट्ट सामाजिक संबंध जपणं हाच त्या जपानी रहस्याचा गाभा आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय जो कदाचित श्रोत्यांसाठी पण विचार करण्यासारखा असेल. काय? आपण जर खरंच म्हणजे अगदी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यातल्या या 4 वर्तुळांचा आवड, गरज, कौशल्य, उत्पन्न याचा विचार केला तर काय बदलू शकेल? समजा आपण सध्या जे काम करतोय किंवा जसं जगतोय त्याचं परीक्षण या 4 निकषांवर केलं. कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठे एखादी गोष्ट पूर्णपणे नाहीच आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्याला जाणवलं की नोकरीत उत्पन्न चांगलं आहे, कौशल्यही वापरलं जातंय, पण आवड मात्र 0 आहे आणि समाजाला त्याचा कितपत उपयोग होतो याबद्दलही मनात शंका आहे. बरोबर. किंवा याउलट आवड प्रचंड आहे पण त्यातून पैसे मिळत नाहीत. अगदी. खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा प्रश्न आहे. यातून काय होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं या आत्मपरीक्षणानंतर कदाचित लगेच काही मोठी क्रांती नाही होणार आयुष्यात. बरोबर. पण आपल्या रोजच्या जगण्याकडे बघण्याचा किंवा भविष्यातल्या ध्येयांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच थोडा बदलू शकेल. हो ना. आणि यातनं प्रेरणा घेऊन असा कोणता छोटासा बदल किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करता येईल ज्यामुळे आयुष्यात थोडं अधिक समाधान मिळेल? जसं की कदाचित एखादा जुना छंद पुन्हा सुरू करणं ज्यात आवड आणि कौशल्य दोन्ही मिळतं, किंवा आपण जे काम करतोय त्यातच समाजाच्या गरजेला हातभार लावणारा एखादा नवीन पैलू शोधता येईल का? किंवा मग नवीन काहीतरी शिकणं ज्यामुळे आपल्या कौशल्याचं वर्तुळ आणखी मोठं होईल. इकिगाईचा शोध हा काही एका क्षणात सापडणारा खजिना नाहीये. तो एक सतत चालणारा प्रवास आहे. या 4 वर्तुळांचा नकाशा वापरून त्या प्रवासाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? नक्कीच. अर्थपूर्ण आणि समाधानी जीवनाचा शोध हा खरं तर प्रत्येकाचा असतो आणि तो आयुष्यभर चालणारा प्रवास आहे. इकिगाई ही संकल्पना त्या प्रवासात आपल्याला मार्ग दाखवणारा एक दीपस्तंभ नक्कीच ठरू शकते. ती आपल्याला आठवण करून देते की आपलं आरोग्य, आपला आनंद आणि आपल्या आयुष्याचा अर्थ हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात आहे.